बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। नमो तस्स भगवतो अरहतो समा समुदास। बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि शरणं गच्छामि। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि। द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि। द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। पानातिपाता वीरमणि पानातिपाता वीरमणि सिक्खापदं समादयामि। अदिन्नदाना वेरमणि सिक्खपदं समादयामि। कामेषु मिच्छाचारा वीरमणि सिक्खापदं समादयामि। येथे उपस्थित सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम। मला असं वाटतं सर्वांनी एक जोरदार आवाजामध्ये जय भीम म्हणायला पाहिजे। जय भीम जय भीम जय भीम। आता थोड्याच वेळात आपले प्रमुख पाहुणे कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट डॉक्टर केवल उके सर यांचं होताच आपल्या कार्यक्रमाला देखील सुरुवात होईल। फक्त 5 ते 10 मिनिटात सर इथे पोहोचणार आहेत। सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करावं। ॲडव्होकेट कार्यक्रमाला विलंब दीप प्रज्वलन करून त्यानंतर मी सरांना विनंती करतो की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला सुद्धा पुष्पमाळा अर्पण करायचे आहे। तदनंतर मी विनंती करतोय की वसंत जाधव साहेब यांनी महात्मा क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांना पुष्पमाला अर्पण करायची। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करायचे आहे। मी अनिल जाधव साहेबांना विनंती करतोय की त्यांनी इथे अगरबत्ती प्रज्वलित करायची आहे।
सर्व मान्यवरांना मी विनंती करतो, स्वातंत्र्याचं महत्व या देशात एक 15 ऑगस्ट आणि दुसरं म्हणजे 26 जानेवारी आणि 26 जानेवारीला जे स्वातंत्र्य मिळालं ते खऱ्या अर्थाने इथल्या वंचित शोषित लोकांना मिळालं आणि ते डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांनी महामानवासाठी 2 ओळी माझे बंधू नितीनजी केदारे यांनी भीम गर्जना यामध्ये ही शायरी बोललेला आहे. ती शायरी मी तुम्हाला ऐकवतो. यकीनन यकीनन गर भीम ना होते तो ये आजादी ना होती, यकीनन गर भीम ना होते तो ये आजादी ना होती, बात मेरे बाबा की मान ली होती तो देश की आज ये बर्बादी ना होती, बात मेरे बाबा की मान ली होती तो देश की आज ये बर्बादी ना होती. चली आई है वो आजादी बनकर दुल्हन, चली आई है वह आजादी बनकर दुल्हन, मगर कैसे मेरा भीम दूल्हा ना होता तो ये शादी ही ना होती, मेरा भीम दूल्हा ना होता तो ये शादी ही ना होती. तर आता आपल्या समोर थोड्याच वेळात सादर होणार आहे हॅलो माईक चेक. हॅलो हॅलो. आयोजकांना विनंती आहे की ज्या पुढे समोर लाईट सुरू आहे त्या बंद.
बुद्धशिलाच देऊन उत्तम शरण या पावन अकुल जीवन होऊन सारे जमा होऊन सारे जमा गौतम चला हो प्रथम नमो गौतमा प्रथम नमो गौतमा चला हो प्रथम नमो गौतमा शांतिदूताचा वैभवशाली जाऊया आश्रमा प्रथम नमो गौतमा चला हो प्रथम नमो गौतमा प्रथम नमो गौतमा चला हो प्रथम नमो गौतमा 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 चला हो प्रथम नमो गौतमा डॉक्टर केवल उके तसंच इथे जाधव साहेब सुद्धा आलेले आहेत आणि इथे तुम्ही सगळेजण आलेला आहात. तुम्हाला सगळ्यांना सगळ्यात पहिला मी अर्चना मोहितेचा मानाचा क्रांतिकारी जय भीम तसंच नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस यांच्या वतीने इथे हा कार्यक्रम साजरा होत आहे आणि हा कार्यक्रम खरं तर साजरा करण्यामागे जे सगळ्यात जास्त श्रेय जातं ते म्हणजे आमचे ॲडव्होकेट आमचे बंदिश सोनावणे. जरा जोरदार टाळ्या त्यांच्याशी झाल्या पाहिजेत कारण का खरोखरच त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन खूप कमी वेळामध्ये त्यांनी केलेलं आहे. तुम्हा सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 131व्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण इथे संयुक्ती जयंती महोत्सव साजरा करण्यासाठी आपण जमलेलो आहोत. आपण पाहिलंच असेल की आम्ही आमच्या कार्यक्रमाचं पहिलं पुष्प तथागतांच्या चरणी अर्पण केलेलं आहे. कसं आहे की आत्ताचं हे आपलं जीवन हे फार धकाधकीचं झालेलं आहे आणि आत्ताच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला शांतीच्या आणि सुखाच्या मार्गाची नितांत गरज आहे. आणि म्हणूनच म्हणेन मानवतेचे नाते नवे मानवास कळणार आहे. मानवतेचे नाते नवे मानवास कळणार आहे. हर एक अज्ञानाकडून विज्ञानाकडे वळणार आहे. ज्ञानाच्या या दिव्य प्रकाशात विषमता जाणार आहे आणि म्हणूनच विश्व शांतीसाठी जग अखेर बुद्धाकडेच वळणार आहे. तथागत भगवान गौतम बुद्ध यांची तुलना इतर कोणाचीच नाही होऊ शकत कारण त्यांनी त्यांच्या हृदयाच्या वीणा इतक्या झंकृत केलेल्या आहेत इतक्या कुणीही केलेल्या नाहीत. आणि म्हणूनच तथागत भगवान गौतम बुद्ध हे धम्माचे पहिले वैज्ञानिक आहेत. अहो त्यांचा धम्म विश्लेषणाने सुरू होतो आणि परमसंशयावर समाप्त होतो. अशा या विज्ञान धम्माची अमृतवाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील कोट्यवधी जनतेला दिली आणि मला असं वाटतं की ही अमृतवाणी इथे बसलेल्या प्रत्येकाने नक्कीच स्वीकारली असेल.
निर्वाण साधया या जन्मी निर्वाण दुख निर्मिती कृष्ण कोटी दुख निर्मिती जसे बीजाना अंकुर येती दुःख बीजते नष्ट कराया दुःख बीजते नष्ट कराया आहे जरा जोरदार टाळ्या झाला पाहिजे त्या सगळ्या आहेत की त्यांनी आजही तथागतांची ही अमृतवाणी तथागतांचा हा मार्ग अजूनही स्वीकारलेला नाही आणि अशांसाठी म्हणेन फर्स्ट जाएगा जो कि इंसान फर्स्ट जाएगा जो कि इंसान और भी ढोंग रचाएगा अरे गैर बात को लेकर ही तो अपना शोर मचाएगा कोई देवता कोई ईश्वर अभी न काम आएगा एक ही गौतम बुद्ध है जो इस भारत को बचाएगा एक ही गौतम बुद्ध है जो इस भारत को बचाएगा पण पिढ्यानपिढ्याच्या अंधकारात कित्येक वर्ष खितपत पडलेला आपला हा समाज या आशेवर जगत होता की कधीतरी कुणीतरी मुक्तिदाता या भूतलावर जन्म घेईल आणि त्यांना या नरक यातनातून मुक्त करेल आणि अखेर युगायुगाच्या प्रतीक्षेनंतर त्यांच्या स्वप्नांनी वास्तवात सत्य रूप धारण केलं त्यांना अमानवीय अन्याय अत्याचारातून दास्यातून मुक्त करण्यासाठी त्यांच्या आशेचा करुणेचा प्रतिकाराचा प्रज्ञा सूर्य या भूतलावर उगवला आणि तो दिवस होता 14 एप्रिल 1891
अहो इथे तर उडणाऱ्यांचे पंख छाटले होते, आभाळाचे वस्त्र फाटले होते, धरणीचे काळीज तुटले होते, रक्तवाहिन्यातील रक्तही गोठले होते. अहो नादान संस्कृतीचे छंद वारसदार गुंड होऊन बर रस्त्यात मानवतेचा लीला उतरत होते. अहो जीती जागती माणसं मुरदार झाली होती, घारी गिधाडं टपून बसली होती, राखेतील निखारे बिजण्याच्या भेदात होते. इतक्यात तू आलास आणि प्रेतांना स्पर्श केलास आणि मुर्देही जिवंत झाले. अरे असा मुर्द्यांना जिवंत करणारा आमचा बाप होता डॉक्टर भीमरावजी आंबेडकर. डॉक्टर भीमरावजी आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतक्या संख्येने इथे जमलेला आहोत. बाबासाहेबांची जयंती नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांची, महात्मा ज्योतिबा फुल्यांची आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची असा आपण संयुक्त जयंती महोत्सव इथे साजरा करतोय. इतक्या संख्येने आहोत आणि ते पण 131वी जयंती महोत्सव साजरा करतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा क्या बात आहे. आणि म्हणूनच बाबासाहेबांचा जन्म ज्या दिवशी झाला तो दिवस म्हणजे 14 एप्रिल. 14 एप्रिल हा साधा सुद्धा दिवस नाहीये. तर काय आहे 14 एप्रिल? अहो 14 एप्रिल म्हणजे हजारो वर्षाचा अंधकार नष्ट करून टाकणाऱ्या महासूर्याचा जन्मदिवस. अहो 14 एप्रिल म्हणजे मनुस्मृतीचे दहन करून आम्हा स्त्रियांना एक माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणाऱ्या महामानवाचा जन्मदिवस. अहो 14 एप्रिल म्हणजे पिढ्यानपिढ्याच्या गुलामगिरीतून मुक्तता मिळवून देणाऱ्या मुक्तीदात्याचा जन्मदिवस. अहो 14 एप्रिल म्हणजे समता, बंधुता, न्याय याची स्थापना करणाऱ्या भारतीय घटनेच्या शिल्पकाराचा जन्मदिवस. अहो 14 एप्रिल म्हणजे रक्ताचा एकही थेंब न सांडविता धम्मक्रांती करणाऱ्या क्रांतिकाराचा जन्मदिवस. आणि म्हणूनच म्हणेन 14 एप्रिल उगवताच उगवला तारा, 14 एप्रिल उगवताच उगवला तारा, लागला या भूमीला नव्या युगाचा वारा. अहो दिनांच्या भल्यासाठी झुंजणारा जीवनभर उद्धार आम्हा भीमाला, जन्म घेऊन धरतीवर, जन्म घेऊन धरतीवर.
भीम जन्मला जन्मला भीम जन्मला 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 जन्मला नहीं होता, अरे बेरंग रहती ये जमी और आसमां का रंग नीला नहीं होता। अरे भारत तो कब का कंगाल हो जाता यारो, यदि उसे भीम जैसा हीरा मिला नहीं होता, यदि उसे भीम जैसा हीरा मिला नहीं। म्हणून आता बाबासाहेबांच्या नावाचा जयघोष नक्कीच झाला पाहिजे, होणार का? शेवटच्या ज्या अगदी उभ्या आहेत त्या सगळ्यांपर्यंत तिथून आवाज आला पाहिजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। क्या बात। आपण बाबासाहेबांची जयंती साजरी करायला जमलेलो आहोत, म्हणजे बाबासाहेबांविषयीचे विचार तर आपल्याला तुमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत, पण बाबासाहेबांच्या जीवनातील सुद्धा काही घटना तुमच्यापुढे मांडणं फार गरजेचं आहे। आणि म्हणूनच सांगते की 1907 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मॅट्रिक पास झाले आणि मग रामजी बाबांनी, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबांनी, रामजी बाबांनी भीमरावांचं लग्न करण्याचं निश्चित केलं। आपल्या देखण्या मुलाला मनासारखी आणि मनमोहक मुलगी मिळावी यासाठी त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे झालेले 2 साखरपुडे देखील मोडण्यात आलेले आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे त्यावेळेला झालेले 2 साखरपुडे देखील मोडण्यात आलेले आहेत आणि त्याकरता त्यावेळेला रामजी बाबांना जात पंचायत मध्ये 5 रुपये दंड सुद्धा भरावा लागला होता। आणि मग असंच एकदा परळच्या रस्त्याने जात असताना, आपल्या मुंबईला परळच्या रस्त्याने जात असताना आपल्या मामासोबत असलेली 9 वर्षाची मुलगी रत्नपारखी रामजी बाबांच्या नजरेस पडली। तिचं ते निरागस रूप पाहून रामजी बाबांनी लगेचच तिला आपल्या भिवासाठी निश्चित केलं आणि मग काय रमा भीमाची झाली।
देवी पतीचा सन्मान ओ देवी पतीचा सन्मान कुंकू लावील रमान कुंकू लावील रमान कुंकू लावील रमान कुंकू लावील रमान माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लावील रमान माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लावील रमान 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 खरं तर बाबासाहेब एवढी मोठी जी क्रांती करू शकलेली आहेत ना ते फक्त आणि फक्त माता रमाई त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या म्हणूनच बाबासाहेब एवढी मोठी क्रांती करू शकलेले आहेत. माता रमाईनं फार हाल अपेष्ट सहन केलेला आहे, फार दुःख सहन केलेलं आहे. बाबासाहेब सतत परदेशात असायचे शिक्षणासाठी. माता रमाईनं बाबासाहेबांचा विरह सुद्धा सहन केलेला आहे. आताच आपण गीत पाहिलं की कुंकू लावील रमान, म्हणजे ज्या वेळेला माता रमाई बाबासाहेबांच्या आयुष्यात आल्या ते दिवस खरोखरच गरिबीचे होते. आणि अशातच ज्या वेळेला बाबासाहेब परदेशात होते त्यावेळेला माझी माता रमाई, महिलांनी खरंच हे ऐकावं असं मला वाटतंय की तुम्हाला कळलं पाहिजे की माता रमाईचा त्याग काय आहे. ज्या वेळेला माझी माता रमाई पाणी भरण्यासाठी बाहेर जायची त्यावेळेला शेजारच्या आया बाहेर रमाईला हिडवायच्या. अगं बॅरिस्टरची बायको ना तू, आणि अंगावर एक फुटका मणी देखील नाही. फुटका मणी देखील नाही म्हणजे अंगावर एक दागिना नाही, सोन्याचं मंगळसूत्र नाही. अशा रमाईला बाया हिणवायच्या. अगं बॅरिस्टरची बायको ना तू, आणि अंगावर एक फुटका मणी देखील नाही. त्यावेळेला माझी साधी भोळी रमाई बघा त्यांना काय म्हणायची. माझी साधी भोळी रमाई त्यांना म्हणायची, अगं नाही हौस मला साडी सोडीची, नाही हौस मला साडी सोडीची, नको मला दागिना, हेच माझं सौभाग्याचं लेणं, माझा साहेब बॅरिस्टर आहे ना, माझा साहेब बॅरिस्टर आहे ना. वदे रमाई साजणे बाई काय सांगू मी नवलाई. मन काही वरलं फुलून बहरलं, मन काही वरलं फुलून बहरलं, मन काही वरलं फुलून बहरलं, पतूर आलिया येणार बाई बॅरिस्टर साहेब माझ, येणार बाई बॅरिस्टर साहेब माझ. गुणी गुणाचा राजगणांचा, गुणी गुणाचा राजगणांचा आगला संसार येणार बाई बॅरिस्टर साहेब माझ, येणार बाई बॅरिस्टर साहेब माझ. गोड गोड ही गाणी पडली सुमधुर गवाणी, सुमधुर गवाणी धन्य झाली ऐकून सार त्या राजाची राणी, त्या राजाची राणी. गोड गोड ही गाणी पडली सुमधुर गवाणी, धन्य झाली ऐकून सार त्या राजाची राणी. मनी कृती पाहून कीर्ती, मनी कृती पाहून कीर्ती, मन हे मनात लाज येणार बाई बॅरिस्टर साहेब माझ, येणार बाई बॅरिस्टर साहेब माझ. धनवान गळी पोट ही काळवण्याची भाषे मौल्यवान, भाषे मौल्यवान. कुंकू बाळी हे भाषात झालं आज धनवान, गळी पोट ही काळवण्याची भाषे मौल्यवान. सांगू कसं
सग सांगू कसं ग वाट सग हट दिले गाज येणार बाई बॅरिस्टर साहेब माझ येणार बाई बॅरिस्टर साहेब माझ गुणी गुणाचा राजा दिनांत गुणी गुणाचा राजा दिनांत थाटण संसार येणार बाई बॅरिस्टर साहेब माझ येणार बाई बॅरिस्टर साहेब माझ येणार बॅरिस्टर साहेब माझ येणार बाई बॅरिस्टर साहेब माझ येणार बाई बॅरिस्टर साहेब माझ येणार बाई बॅरिस्टर साहेब माझ येणार बॅरिस्टर साहेब माझ यांच्याकडे झालं पाहिजे जरा जोरदार अशा टाळ्या झाल्या पाहिजे. नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस आणि धम्मशील महिला संघटन यांच्या वतीने हा कार्यक्रम आपण मान्यवर आलेले आहे त्या मान्यवरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. येणार बाई बॅरिस्टर साहेब माझा. मी मगाशीच म्हटलं की त्यागाची मूर्ती दुःखाची माऊली म्हणजेच माता रमाई. माता रमाईनं फार त्याग सहन केला, दुःख सहन केलं. आणि मगाशी सांगितलं की ज्या वेळेला माता रमाई बाबासाहेबांच्या आयुष्यात आला ते दिवस फार हलाखीचे गरिबीचे होते. आणि म्हणूनच बाबासाहेब रमाईविषयी म्हणतात. बाबासाहेब काय म्हणतात रमाईविषयी जर लक्ष देऊन ऐकलं तर फार बरं होईल. बाबासाहेब रमाईविषयी म्हणतात की माझ्या संसाराची रमा तू एकटी सोडलीस गाडी. माझ्या संसाराची रमा तू एकटी सोडलीस गाडी. अगं घास नाही सुखाचा ना दाग दागिना साडी. उपास तापास भोगून तू माझी तब्येत ताडी. इवल्याशा झोपडीला बनवलीस रमा आंबेडकरी माडी. इवल्याशा झोपडीला बनवलीस रमा आंबेडकरी माडी. आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात दुःख येतात, पण दुःखानंतर सुख सुद्धा येतं. कारण का प्रत्येकाच्या दुःखाला कुठेतरी अंत असतो, पण माता रमाईच्या दुःखाला खरोखरच अंत नव्हता. शेवटपर्यंत माऊली दुःख भोगूनच आपल्याला सोडून गेली. ज्या वेळेला माता रमाई बाबासाहेबांच्या आयुष्यात आल्या त्यावेळेलाच त्याच्या अगोदरच लहान वयातच त्यांच्या आई वडिलांचा त्यांनी मृत्यू पाहिला होता. शेण गोळा करणं, त्याच्या गोवऱ्या थापणं आणि ते विकणं यावर माता रमाई आपला प्रपंच चालवायची. माता रमाईनं लग्नानंतर आपल्या सासऱ्याचा देखील मृत्यू पाहिला. रमाईला एकूण 5 मुलं झाली. पहिला यशवंत, दुसरा रमेश, तिसरी इंदुमती, चौथा गंगाधर आणि 5वा राजरत्न. परंतु या मातेचा फक्त एकच मुलगा जगला, तो म्हणजे यशवंत. आणि बाकीची 4 मुलं या माऊलीची काळानं हिरावून घेतली. ज्या वेळेला रमेशचं निधन झालं त्यावेळेला बाबासाहेब लंडनला होते. इंदुमती हिचं निधन झालं त्यावेळेला सुद्धा बाबासाहेब परदेशात होते. आणि राजरत्न याचं निधन झालं त्यावेळेला मात्र बाबासाहेब मुंबईत होते. आता या माऊलीकडे फक्त आता 2च मुलं राहिली होती, ती म्हणजे यशवंत आणि गंगाधर. ही माऊली या 2 बाळांकडे आपले कसे कसे दिवस काढत होते बघून. कारण बाबासाहेब शिक्षणासाठी परदेशात होते. आणि अशातच एक दिवस गंगाधर आजारी पडला. ज्या वेळेला गंगाधर आजारी पडला त्यावेळेला बाबासाहेब लंडनला होते. आणि या माझ्या माऊलीकडे बाळाच्या औषधासाठी आणि खाण्यासाठी काहीही पैसे नव्हते. या माऊलीकडे बाळाच्या औषधासाठी खाण्यासाठी काहीही पैसे नव्हते, तरी सुद्धा तिने ही गोष्ट बाबासाहेबांना कळवली नाही तिने ही गोष्ट बाबासाहेबांना. कारण दीनदलितांचं न सुटणारं गणित सोडवण्यात बाबासाहेब व्यस्त होते. अहो त्यांना कोणत्याही प्रकारचा व्यत्यय होऊ नये म्हणूनच माझ्या या माऊलीनं त्यांना कोणतीच गोष्ट कळवली नाही. इथे दिवसेंदिवस गंगाधराची तब्येत जास्तच बिघडत होती. आणि या माऊलीकडे बाळाच्या औषधासाठी आणि खाण्यासाठी काहीही पैसे नव्हते. आणि अखेर ती काळ रात्र आली. बाळ गंगाधराचा मृत्यू झाला. रमाईला आभाळ फाटल्यासारखं झालं. रमाई ओक सगोक्षी रडू लागली. कारण या माऊलीकडे आपल्या बाळाच्या औषधासाठी खाण्यासाठी काही पैसे नव्हते. म्हणूनच तर या माऊलीला आपलं बाळ गमवावं लागलं होतं. तर ही माऊली बाळासाठी कफन तरी कुठून आणि कशी घेणार. माझ्या रमाईला काही सुचत नव्हतं. मग लगेचच तिला लक्षात आलं. तिने आपली जुनी साडी काढली. त्या जुन्या साडीला तिनं फाडलं. त्या जुन्या साडीला फाडून तिनं बाळासाठी कफन तयार केलं. आणि त्याच जुन्या साडीच्या कफनात तिनं बाळ गंगाधराला दफन केलं. बघा त्या मातेच्या हृदयाला किती वेदना झाल्या असतील, किती दुःख झालं असेल त्या मातेच्या हृदयाला. पण रमाई दुःखाला घाबरली नाही. अहो रमाई दुःखाला घाबरली नाही. आणि म्हणूनच म्हणतात ना की ज्या व्यक्ती दुःखाला सुख मानतात त्याच व्यक्ती धैर्याने उभे राहतात.
खरोखरच माझी माता रमाई धैर्याने उभी राहिली आणि तिने बाबासाहेबांचा संसार सांभाळला। अहो आज या माऊलीचे तुम्हा आम्हावर फार मोठे उपकार आहेत। या माऊलीने तुमच्या आमच्यासाठी पोटची 4 मुलं कुर्बान केलेली आहेत। आज जर का आपण या माऊलीचे उपकार फेडायचे म्हटले ना, आपण नाही फेडू शकत। आपण या माऊलीचे उपकार नाही फेडू शकत आणि म्हणूनच या माऊलीसाठी म्हणे, सांग सांग रमा तुझे कसे ग फेडू पांग, सांग सांग रमा तुझे कसे ग फेडू पांग, या नवकोटी जनतेवरी तुझी माया थांग। अगं तूच दिलास आम्हाला एक नवा कोरा सूर्य, अगं तूच दिलास आम्हाला एक नवा कोरा सूर्य, आत्ताशी कुठे उजाडलं दिली बघ कोंबड्यानं बांग। सांग सांग रमा तुझे कसे ग फेडू पांग, सांग सांग रमा तुझे कसे ग फेडू पांग। आता या माऊलीकडे फक्त एकच मुलगा राहिला होता आणि बाबासाहेब मात्र परदेशात होते। ही माऊली दिवसभर बाबासाहेबांची काळजी करत राहायची, चिंता करत राहायची की माझे साहेब कसे असतील, माझ्या साहेबांची तब्येत तर ठीक असेल ना, माझ्या साहेबांनी काही खाल्लं तर असेल ना। दिवसभर बाबासाहेबांची चिंता करत राहायची आणि त्यातूनच आपल्या साध्या भोळ्या मनाला समजावायची की माझे साहेब कुठेही असू देत, कसेही असू देत, पण सुखानं असू देत। अरे सोन्या मोत्याची माळ गळी बांधू कोणी, पण सुखानं राहू देत माझं काळमणी, सुखानं राहू देत माझं काळमणी। मी त्यांना कॅसेट्सला सिरीजला त्यांना तुम्ही ऐकलेलं असेल, पण तुम्हाला नेमका हाच गायक तो अरविंद मोहिते हे माहिती असेल। जर का तुम्ही युट्यूबला जर का तुम्ही सर्च केलं अरविंद मोहिते तर तुम्हाला त्यांची जवळजवळ 7 ते 8 हजारों गाणी तुम्हाला युट्यूबवर बघायला मिळतील। एवढंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर गाजलेली जी सीडी आहे 28 नॉनस्टॉप, यातली 28 गाण्यांमधली जर 22 गाणी गायलेली आहेत ती आमच्या अरविंद मोहिते यांनी गायलेली आहे। जरा जोरदार टाळ्या अरविंद मोहिते यांनी झाल्या पाहिजे। त्यामुळे त्यांचे खूप खूप आभार। आपले जुने सहकारी सगळे कोल्हे गावातून आलेले आहेत त्यांचेही आभार आणि सगळ्यांना क्रांतिकारी जय हो। सोन्या मोत्याची माळ, सोन्या मोत्याची माळ गळी बांधू कोणी, सोन्या मोत्याची माळ गळी बांधू कोणी, सुखानं राहू दे माझं काळमणी, सुखानं राहू दे माझं काळमणी। सोन्या मोत्याची माळ गळी बांधू कोणी, सोन्या मोत्याची माळ गळी बांधू कोणी, सुखानं राहू दे माझं काळमणी, सुखानं राहू दे माझं काळमणी। जगभर साहेब माझं विद्याधर, नाव तयांचं काजे जगभर। माझ्या साईबाबांनी जग नाही कोणी, माझ्या साईबाबांनी जग नाही कोणी, सुखानं राहू दे माझं काळमणी, सुखानं राहू दे माझं काळमणी। परदेशी साहेब जाताच ग, आठवबाई मजला तो होतोच ग। परदेशी साहेब जाताच ग, आठवबाई मजला तो होतोच ग। ना दिसता ग मला रात वाटे सुनी, ना दिसता ग मला रात वाटे सुनी, सुखानं राहू दे
माझं काळमणी सुखानं राहू दे माझं काळमणी सोन्या मोत्याची माळ गळी बांधो कोणी सोन्या मोत्याची माळ गळी बांधो कोणी सुखानं राहू दे माझं काळमणी सुखानं राहू दे माझं काळमणी सुखानं राहू दे माझं काळमणी. जरा जोरदार टाळ्या आमचे गायक अरविंद. किती महत्व द्यायचं हे ज्याला त्याला ठरवायचं असतं. हे जर का माझ्या माता रमाईनं वेळीच ओळखलं नसतं तर या भारताला संविधान मिळालं नसतं. भारताला संविधान मिळालं नसतं. संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलेलं आहे. अहो आज संविधानामुळे आज आपल्याला हक्क अधिकार मिळालेले आहेत. एक काळ असा होता की आपल्याला शिक्षण सुद्धा मिळत नव्हतं. आपल्याला माणूस म्हणून सुद्धा जगता येत नव्हतं. पण बाबासाहेबांनी जे काही आपल्याला हक्क अधिकार दिले त्याच्यामुळे आपण एक माणूस म्हणून जगायला लागलो. एवढंच नाही तर आपल्याला शिक्षण मिळायला लागलं आणि शिक्षणाच्या जोरावर आज आपण मोठमोठ्या पदांवर पोहोचलो. जसे आज आमचे इथे सगळे अधिकारी वर्ग आलेले आहेत. आमचे रामटेके साहेब असतील, सोमकुमार साहेब असतील, आमचे केवल उके साहेब असतील, आमचे बंदिश सोनाणे साहेब असतील, आज मोठमोठ्या पदांवर पोहोचलेले आहेत. खरंच तुम्हाला सगळ्यांना आपला इतिहास माहित आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच म्हणाले होते की जो आपला इतिहास विसरतो तो इतिहास कधीच घडवू शकत नाही. आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना आपला इतिहास माहित आहे की एक वेळ अशी होती की आपल्याला माणूस म्हणून जीवन जगता येत नव्हतं. एवढंच नाही तर येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक सवर्णाला आपल्याला वाकून जोहार मायबाप करावं लागत होतं. आपल्याला वाकावं लागत होतं, जोहार मायबाप करावं लागत होतं. पण त्या काळी हे करावं लागलं. शिक्षण मिळायला लागलं आपल्याला. शिक्षणाच्या जोरावर आपण आज मोठमोठ्या पदांवर पोहोचलो. आजची परिस्थिती इतकी बदललेली आहे की कोणापुढे आज आपल्याला जोहार मायबाप करावा लागत नाही. तर काय अधिकारी वर्ग सगळ्यांना विचारेल की आज तुमच्याकडे जे कोणी तुम्हाला भेटायला येतात ते तुम्हाला आज सलाम करून जातात की नाही. हे फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. आणि म्हणूनच म्हणेन आणि म्हणूनच म्हणेन हमारे कौम में कोई भी बढ़ चढ़कर नहीं होते. हमारे कौम में कोई भी बढ़ चढ़कर नहीं होते. अरे ना कोई डॉक्टर होते ना कोई प्रोफेसर होते. अरे कसम भगवान गौतम की हम कभी के मर गए होते अगर भारत में पैदा बाबा अम्बेडकर नहीं होते. भारत में पैदा बाबा अम्बेडकर नहीं होते. मैं प्यारे भीम जी की तलाश करता हूँ. काल मुजरेच केले रे माझ्या मेलेल्या बापाने. माझ्या मेलेल्या बापाने काल मुजरेच केले रे माझ्या मेलेल्या बापाने. आज मुजरे मला कळती आज मुजरे तुम्हा कळती माझ्या भीमाच्या प्रतापाने. आज मुजरे मला कळती माझ्या भीमाच्या प्रतापाने. माझ्या भीमाच्या प्रतापाने.
माझे सोनेच केले रे तुमचे सोनेच केले रे एका मोठ्या सराबाने माझे सोनेच केले रे एका मोठ्या सराबाने आज गुजरी मला करगी माझ्या विवाच्या प्रतापाने आज गुजरी मला करगी माझ्या विवाच्या प्रतापाने काल जातीच्या सापाचे तोंड खेचले गरीबाने तोंड खेचले गरीबाने तोंड खेचले गरीबाने म्हणा आपला तो टाकीना रे म्हणा आपला तो टाकीना रे त्या काल जातीच्या सापाने मला कळती माझ्या भीमाच्या प्रतापाने आज मुजरी मला करती माझ्या भीमाच्या प्रतापाने आज मुजरी मला करती माझ्या भीमाच्या प्रतापाने काल मुजरीच केले रे माझ्या मेलेल्या बापाने काल मुजरीच केले रे माझ्या मेलेल्या बापाने आज मुजरी मला कळती आज मुजरी तुम्हा कळती माझ्या भीमाच्या प्रतापाने आज मुजरी मला कळती माझ्या भीमाच्या प्रतापाने आज गुजरी मला करगी माझ्या विवाच्या प्रतापाने आज गुजरी मला करगी माझ्या विवाच्या प्रतापाने आज गुजरी मला करगी माझ्या विवाच्या प्रतापाने गुजरे मला कळती माझ्या भीमाच्या प्रतापाने परे सर झुकाने वालों ये भीम की गर्दन है गौतम के अलावा कहीं झुक नहीं सकती गौतम के अलावा कहीं झुक नहीं सकती दलित नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस यांनी हा कार्यक्रमाचं इथे आयोजन केलेलं आहे. आज जागोजागी बाबासाहेबांची आपल्याला जयंती साजरी करताना दिसते. मग ते आपले भीमसैनिक असतील भीम अनुयायी असतील पण आज बाबासाहेबांचा भीमसैनिक कसा असला पाहिजे बाबासाहेबांचा भीमसैनिक कसा असला पाहिजे. इथे तुम्ही सुद्धा सगळे बाबासाहेबांचे भीमसैनिकच आहात. आपण सगळेजण बाबासाहेबांचे भीम अनुयायी आहोत आणि म्हणूनच विचारते की बाबासाहेबांचा भीमसैनिक कसा असला पाहिजे. तर लक्ष देऊ नये का खाणारालाच ऐसा खादाड नको खाणारालाच ऐसा खादाड नको अहो कार्यात मागे राहणारा मुर्दाडही नको भलतीच ऐट भलता तो डौलही नको अहो त्या बोळ्याच्या बैलावानी तो बैलही नको. मग कसा असला पाहिजे भीमसैनिक भीम अनुयायी कसा असला पाहिजे. तर कसा असला पाहिजे हक्कासाठी लढणारा बलवान पाहिजे हक्कासाठी लढणारा बलवान पाहिजे अहो शील राखणारा सच्चा शीलवान पाहिजे. तुझ्या विचारांमध्ये बुद्ध भीमाचा श्राव पाहिजे. अरे तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. आणि एवढंच नाही तर जोवर आहे जिवंत एवढंच नाही तर जोवर आहे जिवंत तोवर जिंदाबाद भीमराव म्हणणारा तो भीमसैनिक पाहिजे. जिंदाबाद भीमराव म्हणणारा भीमसैनिक पाहिजे. सप्तरंगात भीम आहे झेंडा निळ्यात भीम आहे फुला
डोळ्यात भीम आहे सागरात भीम आहे चौदार तळ्यात भीम आहे तसा माझ्या श्वासात ध्यासात आणि गळ्यात भीम आहे हे कोणी हल्ला करल कोणी कल्ला करल कोणी हल्ला करल कोणी कल्ला करल कोणी हल्ला करल कोणी कल्ला करल याची नाही मला खंत याची नाही मला खंत हे भीमराव जिंदाबाद म्हणल मी तोवर आहे जिवंत भीमराव जिंदाबाद म्हणल मी तोवर आहे जिवंत जिंदाबाद म्हणल जोवर आहे जिवंत भीमराव जिंदाबाद म्हणल जोवर आहे जिवंत कोणी हल्ला करल कोणी पल्ला करल कोणी हल्ला करल कोणी पल्ला करल याची नाही मला खंत याची नाही मला खंत हे भीमराव जिंदाबाद म्हणल मी जोवर आहे जिवंत भीमराव जिंदाबाद म्हणल मी जोवर आहे जिवंत भीमराव जिंदाबाद म्हणल जोवर आहे जिवंत भीमराव जिंदाबाद म्हणल जोवर आहे जिवंत ठेवा मनी स्वाभिमान सांगे निळ हे निशाण ठेवा मनी स्वाभिमान सांगे निळ हे निशाण पान न्याडून बघा पान ताडून बघा पान न्याडून बघा पान ताडून बघा नाही लागणार अंत नाही लागणार अंत हे भीमराव जिंदाबाद म्हणल मी जोवर आहे जिवंत भीमराव जिंदाबाद म्हणल मी जोवर आहे जिवंत भीमराव जिंदाबाद म्हणल जोवर आहे जिवंत भीमराव जिंदाबाद म्हणल जोवर आहे जिवंत पत्र पगडीवरचा भिलतुरा सावर शोधून यायचा हिरा पत्र पगडीवरचा भिलतुरा सावर शोधून यायचा हिरा मी तो शासन कुशाल साथी शासन विषा मी तो सागर कुशाल साथी शासन विषा समजून भाग्यवंत समजून भाग्यवंत हे भीमराव जिंदाबाद म्हणल मी तोवर आहे जिवंत भीमराव जिंदाबाद म्हणल मी तोवर आहे जिवंत भीमराव जिंदाबाद म्हणल जोवर आहे जिवंत भीमराव जिंदाबाद
जिंदाबाद म्हणते जोवर आहे जिवंत कोणी हल्ला करल कोणी हल्ला करल कोणी हल्ला करल कोणी हल्ला करल याची नाही मला खंत याची नाही मला खंत हे भीमराव जिंदाबाद म्हणल मी तोवर आहे जिवंत भीमराव जिंदाबाद म्हणल मी तोवर आहे जिवंत भीमराव जिंदाबाद म्हणते जोवर 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 आहे जिवंत नवरत्नांचा दरबार फक्त अकबराला शोभला. अहो हा 102 कोटींचा भारत देश बाबासाहेबांना लाभला. कारण या देशाची नाडी जाणणारा तोच एक भीम होता. अरे असतील किती रत्न पण या रत्नात रत्न माझा भीम होता. रत्नात रत्न माझा भीम होता. आणि म्हणूनच म्हणे अल्लाह की कुरान पर मुसलमान चलते हैं, अल्लाह की कुरान पर मुसलमान चलते हैं, कृष्ण के बाइबल पर यीशु के बाइबल पर क्रिश्चियन चलते हैं, कृष्ण के भगवत गीता पे हिंदू चलते हैं. लेकिन हमें तो इस बात का गर्व है कि मेरे भीम के संविधान पे ये पूरा भारत चलता है, ये पूरा भारत चलता है. बाबासाहेबांनी आपल्याला संविधानाच्या माध्यमातून सगळ्या प्रकारचे हक्क अधिकार दिलेले आहेत. मगाशीच आपण बघितलं की या हक्क अधिकारामुळे आपण शिक्षण घेऊ शकलो, मोठमोठ्या पदांवर आज आपण नोकरी करत आहोत. पण खेडोपाड्यामध्ये आजही परिस्थिती तशीच आहे. आजही बऱ्याच जणांना शिक्षण घेता येत नाही. खेडोपाड्यातल्या लोकांना आजही शिक्षणामुळे त्यांना मोठ्या पदांवर नोकरी करता येत नाहीये. पण त्या खेडोपाड्यातल्या लोकांना एवढंच समाधान आहे, खेडोपाड्यातल्या लोकांना एवढंच समाधान आहे की आज आम्ही जे काही एक माणूस म्हणून जीवन जगतो आहे हे सुद्धा फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच. आणि म्हणून ज्या खेडोपाड्यातल्या ज्या महिला आहेत त्या दिवसभर काम करत असताना वगैरे स्वतःची इतकी समजूत काढून म्हणतात की बाबासाहेबांनी आम्हाला हे जे काही दिलेलं आहे जणू बाबासाहेबांनी आमची सोन्याने ओटी भरलेली आहे. लक्षात आलाच असेल महिलांना, सोन्याने भरली ओटी घ्यायचं का? जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सोन्याने भरली ओटी. भरली
माझ्या विमान विमान बाय सोडायला बळी 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 जरा जोरदार टाळ्या आमच्या गायिका सुशीला गांगुर्डे यांच्यात झाल्या पाहिजे. मी प्रसिद्धी प्रमुख संदेशजी भालेराव की त्यांनी सत्कार समारंभाला सुरुवात करावी. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस राज्य महासचिव आदरणीय ॲडव्होकेट डॉक्टर केवलजी उके सर, आपलं स्वागत आहे आणि आपण मंचावर यावे अशी विनंती करतो. सरांचं स्वागत मुंबई प्रदेश अध्यक्ष सर्वांना सविनय जय भीम. जय भीम. धन्यवाद. सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 21व्या जयंतीच्या विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले त्यांच्या संयुक्त जयंतीच्या सुद्धा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय भीम. बहकाएगा क्या कोई शैतान दलितों को, बहकाएगा क्या कोई शैतान दलितों को, हम आग लगा देंगे बर्फीली चट्टानों पे, हम आग लगा देंगे बर्फीली चट्टानों में. त्यानंतर अरविंद रामटेके सर अध्यक्ष आयकर अधिकारी, त्यांचा सत्कार अनिल जाधव साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय KP सोनकुवर सर निवृत्त आयकर अधिकारी, त्यांचा सत्कार करण्यासाठी माननीय प्रभाकर जाधव साहेब नगरसेवक यांना विनंती करतो की त्यांनी विचार मंचावरती यायचं आहे. त्यांचं स्वागत सचिन तायडे करतील. सचिन तायडे यांना विनंती. ॲडव्होकेट प्रज्ञेश सोनावणे यांचा सत्कार होणार आहे. यांचं स्वागत करण्यासाठी NDMJ प्रदेश कोकण सुभाष दादा गायकवाड यांना विनंती आहे की त्यांनी विचार मंचावरती यायचं आहे. माननीय वसंत जाधव माजी सरपंच खोनी यांना विनंती आहे की त्यांनी विचार मंचावरती येऊन स्वागत स्वीकारायचं आहे. NDMJ जिल्हाध्यक्ष ठाणे जिल्हाध्यक्ष विजयजी कांबळे साहेब यांना विनंती आहे की यांनी विचार मंचावरती यायचं आहे. यांचं स्वागत बालाराम सोनावणे हे करतील. विनंती आहे की यांनी विचार मंचावरती येऊन स्वागत स्वीकारायचं आहे. यांचं स्वागत अमोल सावंत करतील. हम तुम्हारे साथ हैं. करायचंय दमशील महिला संघटना यांचे अध्यक्ष अर्पणा सोनावणे करतील. यांचं स्वागत सुग्रीव सोनावणे यांना विनंती आहे की सुग्रीव सोनावणे यांनी किरत खुडवे साहेबांचं स्वागत करायचं आहे. यांचं स्वागत जानकुबाई सोनावणे आमच्या मातोश्री या करतील. कोळे प्रशांत जाधव यांचं स्वागत. संजय मिसाळ यांना विनंती आहे की प्रशांत जाधव समाज कार्यकर्ते यांचं स्वागत करायचं आहे. गायकवाड लवकर झाले पण ते इकडे बरोबर नाही वाटत. चेहरे पण येत ना.
प्रगत यांचं स्वागत. रवी रुपेकर अर्पण सोनावणी करतील. शांताराम प्रेम पवार यांनी विचार मंचावरती यायचं आहे. गुरुनाथ कशविले शहापूर तालुका अध्यक्ष एनडीएमजे यांचं स्वागत दर्शन सोनवणे करतील. गायकवाड करतील. रमेश जाधव मामा झाला का स्वागत झाला का नाही ना. रमेश जाधव वडोली समाज एनडीएमजे समोर बघायचं. बालाजी कदम जरा थांबा कार्यक्रम बाकी आपला. अमोल जाधव पूर्ण समाज कार्यकर्ते यांनी लवकरच विचार मंचावरती यायचं आहे. अमोल जाधव व त्यांचे कार्यक्रम चालू झाला ना, पैसे द्या. ओके अरे वो सारा काम आएगा महीना जाएगा उसमें रखो. कार्यक्रम धम्मपद एक धम्मदेसना अजून संपलेला नाहीये. याच्यानंतर धम्मपद एक धम्मदेसना आपला कार्यक्रम बाकी आहे. आपण पुन्हा एकदा आपल्या कार्यक्रमाकडे वळत आहोत. आलेल्या पाहुणे मंडळींचा इथे आपण सत्कार. शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा इथे संयुक्त जयंती महोत्सव आपण साजरा करत आहोत. आणि म्हणूनच इथे या जयंती महोत्सव आपण इथे साजरा करत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा आपला भारत देश, सुजलाम सुफलाम देश, उत्तर आणि दक्षिण प्रदेशाला जोडणारा सांधा म्हणजे महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या कड्यांमध्ये जगप्रसिद्ध अजंठा लेणी आहे. चैत्य विहारे यांना इतिहासात फार महत्व.
क्या बात आहे, जरा जोरदार टाळ्या या तालावर. मर्दल हम मुजरा पहिला करतो हाजी, मर्दल हम मुजरा पहिला करतो हाजी, मर्दल हम मुजरा पहिला करतो हाजी. शिवबाच्या शौर्याचा कथा शिवबाच्या शौर्याचा कथा सांगू की आता एक कथा जशी एक कथा जशी शुरांच्या शौर्यानं सजली, शुरांच्या शौर्यानं सजली, शुरांच्या शौर्यानं सजली. रक्तानं धरणी माय भिजली हाजी, रक्तानं धरणी माय भिजली हाजी, रक्तानं धरणी माय भिजली हाजी. चहूकडे अवकळा आली, आईची दशा झाली, आईची दशा झाली, आईची दशा झाली. जुलमाने जनता दिसली, दुःखाने पुरती खचली, दुःखाने पुरती खचली, दुःखाने पुरती खचली. कोणी कापुनी न्यावे, घर भरले लुटून न्यावे, लेकीस पळवून न्यावे, कासे या मुच्या भाळी. गरिबांना नवता वाली, गरिबांना नवता वाली, गरिबांना नवता वाली. शिवबार श्री बाही शिवबार श्री बाही, शिवबार श्री बाही. चीड कलाली अन्याय किती सोसणार, अन्याय किती सोसणार, अन्याय किती सोसणार. गुलामीत किती राहणार, गुलामीत किती राहणार, गुलामीत किती राहणार. हे देशाला मुक्ताचा करणार जी, देशाला मुक्ताचा करणार जी, देशाला मुक्ताचा करणार जी. छत्रपती शिवाजी महाराज बहुजनांचे राजे, बहुजनांच्या संरक्षणात त्यांनी 350 किल्ले बांधले. ते म्हणत शत्रूंचे मित्र ते आमचे देखील शत्रूच. अरे अशा गद्दारांची गळी केली जाणार नाही. अरे आठवा त्या प्रतापगडावरील अफजल खानाची भेट. अफजल खानाच्या भेटीत महाराजांवर स्वराज्यावर पहिली तलवार खुपसणारा कृष्णाजी भास्कर कुलकर्णी, त्या कुलकर्ण्याच्या तलवारीचे वार अंगावर घेऊन महाराजांचे प्राण वाचविणारा जीवा महाले. आणि म्हणूनच म्हण पडली, अरे होता जीवा म्हणून वाचला शिवा. सोयराबाईच्या मनात महाराजांविषयी द्वेष पसरविणारा, अन्नात विष घालविणारा मोरोपंत पिंगळे, संभाजीराजेला औरंगजेबाच्या हवाली करणारा रामदास शिष्य रंगनाथ स्वामी. अहो असं म्हटलं जातं गो ब्राह्मण प्रतिपालक. अहो गो ब्राह्मण प्रतिपालक, मग विरोध का?
अहो विरोध का झाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध झाला कारण त्यावेळी वर्ण व्यवस्था आणि शूद्र व्यवस्था होती म्हणूनच. आणि मग आणावं लागलं, अहो आणावं लागलं त्या गागाभटाला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करायला. त्या गागाभटानं शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक केला त्याला अमाप सुवर्ण मुद्रा मिळाला म्हणूनच. आणि त्या गागाभटानं छत्रपती शिवाजी महाराजांना जो कुमकुम तिलक लावला तोही आपल्या डाव्या पायाच्या अंगठ्याने लावला. आणि म्हणूनच म्हणेन की छत्रपती शिवाजी महाराज हे गो ब्राह्मण प्रतिपालक असू शकत नाही तर ते बहुजन प्रतिपालक होते, बहुजन प्रतिपालक होते. अहो त्या मावळ्याच्या म्यानातून निघालेली तलवार ही तलवारीसारखीच होती. त्याची मूठ समता, बंधुता, न्याय, सुहक्क स्वबळावर खेचणारी होती. महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा. भवरा कृष्ण गोयना भद्रा गोदावरी, भवरा कृष्ण गोयना भद्रा गोदावरी. माताचे भरती पाणी मातीच्या घागरी, नदीच्या तटानाया तटानाया नदीच्या तटानाया यमुनेचे पाणी माझा. जय महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा. भीतीन आम्हा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा, भीतीन आम्हा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा. आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिव्हा, आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिव्हा. सह्याद्रीचा सिंह गर्जतो, सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा. तरी तरी पुण्य नाद गुंजला महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा. छातीवरी कोरली अभिमानाची देणी, छातीवरी कोरली अभिमानाची देणी. सोनादी मन गते खेळती खेळ जीवदेणी. हरिजाच्या उन्हात शिजला निधळाचा घाम भिजला, देश गौरवा साठी झिजला, देश गौरवा साठी झिजला. दिल्लीचे दखला महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपला हा संयुक्ती जयंती महोत्सव आपण साजरा करतो. बंदी सोनावणे साहेबांनी इथे ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, संयुक्ती जयंती महोत्सव. आताच आपल्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण गीत सादर केलं. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दोन महामानव, भारतीय संस्कृतीला लाभलेले दोन महामानव आहेत. पराक्रम हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचं सौंदर्य होतं, तर विद्या म्हणजे प्रज्ञा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाचं सौंदर्य होतं. अहो छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार ही तेजस्वी होती, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लेखणी ही लाखात देखणी होती.
आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या तळपत्या तलवारीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या तळपत्या तलवारीनं स्वराज्य खेचून आणलं आणि त्या स्वराज्याचं रक्षण करणारं भारतीय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी हाती तलवार घेतलेली होती, ही त्या काळाची गरज होती. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हाती लेखणी घेतली होती, ही सुद्धा त्या काळाचीच गरज होती. आणि म्हणूनच म्हणे तलवार की वार से कट कट के गिरते गए दुश्मन, तलवार की वार से कट कट के गिरते गए दुश्मन, तो कलम की मार से घुट घुट के मरते गए दुश्मन. शिवा ने तलवार उठा के जालिमों को मिटा दिया, शिवा ने तलवार उठा के जालिमों को मिटा दिया, तो कलम चलाकर मेरे भीम ने सारे जुल्म को ही मिटा दिया, सारे जुल्म को. आणि म्हणूनच म्हणेन की दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, एक त्या चौदार तळ्यावर. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर. रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला, राज्याभिषेक झाला, राज्याभिषेक झाला. दलितांनी दलितांचा राजा महारी घोषित केला, घोषित केला, घोषित केला. असे नरमाळी दोन शोभले, असे नरमाळी दोन शोभले दोन्ही वीर बहादर, असे नरमाळी दोन शोभले दोन्ही वीर बहादर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर. शिवरायांच्या हातामध्ये तलवार भवानी होती, तलवार भवानी होती, तलवार भवानी होती. त्याच भवानी परी भीमाच्या हाती कडी होती, वेगळी होती, हात वेगळी होती. निनादले दोघांच्या नावे, निनादले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर, निनादले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर, 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 एक त्या रायगडावर.
महोत्सव आहे आणि म्हणून मी एवढंच म्हणेन की ना मैं दिल जले की बात करती हूँ, ना मैं दिल जले की बात करती हूँ, ना मैं मन चले की बात करती हूँ। ये मंच है भीमराव का विचारों का, मैं तो सिर्फ बुद्ध फुले शाहू की बात करती हूँ, मैं तो सिर्फ बुद्ध फुले शाहू की बात करती हूँ। बाबासाहेबांनी हक्क अधिकार फक्त आपल्या गरीब जनतेलाच दिले असं नाही, तर आज जे काही मंत्री झालेले आहेत, राजकारणी नेते आहेत, त्या सगळ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आज हक्क अधिकार दिलेले आहेत। हक हमारा मिला होता हम समाधान होते, हक हमारा मिला होता हम समाधान होते, अरे हमसे फरेब मालूम होता हम सावधान होते। पुणे करार अगर गांधी ने नहीं किया होता तो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर इस भारत देश के पहले पंतप्रधान होते, पहले पंतप्रधान होते। बाबासाहेब पंतप्रधान नाही होऊ शकले म्हणून काय झालं, पण आताच म्हटलं बाबासाहेबांनी सगळ्या आपल्या नेते मंडळींना, आपल्या सगळ्या राजकारण्यांना जे आहेत मंत्री, त्या सगळ्यांसाठी बाबासाहेबांनी त्यांना सुद्धा हक्क अधिकार दिलेला आहे। आणि म्हणूनच म्हणे कुणामुळे तुझी ही शान आहे, कुणामुळे तुझी ही शान आहे, कुणामुळे तुला मिळतो हा मान आहे। अरे त्या लाल दिव्याच्या गाडीतून फिरतोस ना, हे फक्त आणि फक्त माझ्या भीमाचं योगदान आहे, फक्त भीमाचं योगदान। 5 मजली हिमाडीला राजा राणीच्या जोडीला, 5 मजली हिमाडीला राजा राणीच्या जोडीला, 5 मजली हिमाडीला राजा राणीच्या जोडीला, राजा राणीच्या जोडीला 5 मजली हिमाडीला, राजा राणीच्या जोडीला 5 मजली हिमाडीला। आहे कोणाचं योगदान, आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला, आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला। आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला, आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला, आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला, आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला। आहे कोणाचं योगदान, आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला, आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला, आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला, आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला। माय बापाहून भीमाचे उपकार लय हाय, माय बापाहून भीमाचे उपकार लय हाय। तुम्ही खाता त्या भाकरीवर, आम्ही खातो त्या भाकरीवर, बाबासाहेबांची सही आहे। तुम्ही खाता त्या भाकरीवर, बाबासाहेबांची सही आहे। तुम्ही खाता
सही आहे रे तुम्ही खात्याच्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे रे मायका बहून भीमाचे उपकार लय हाय रे मायका बहून भीमाचे उपकार लय हाय रे तुम्ही खाता त्या भाकरीवर आम्ही खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे रे तुम्ही खात्याच्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे रे तुम्ही खात्याच्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे रे बाहेर उपड्यावानी मानवतावर नव्हती इज्जत होता सगळ्यात कुत्र्यावानी तुझी वाढली किंमत ही कोणाच्या पायी हाय रे तुझी वाढली किंमत ही कोणाच्या पायी हाय रे तुम्ही खाता त्या भाकरीवर तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे तुम्ही खात्याच्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे रे तुम्ही खात्याच्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे रे भीमा
केले भीमा कोरेगाव. पेशव्यांसाठी लढू आडूया आमची शान तुमचे राजे आम्ही ठेव तुम्ही ही जाण बदले महार काय देता आम्हा सन्मान तुमच्यासाठी लावू आमचं पणास प्राण अहंकाराने 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 चिढला तो पेशव्यांचा बाजीराव हे भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव. जात आहे तुमची अति शुद्राची आस धरता तुम्ही आमच्याकडे मानाची असला शूर तुम्ही उच्च जात ही आमची स्वाला परी होत नाही बरोबरी तुमची अशी कर्मठत्या अशी कर्मठत्या अशी कर्मठत्या कावळ्यानी बघा केली कावकाळ हे भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव 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 भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव. 131वी आपण जी काही जयंती महोत्सव आपण साजरा केला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. आयोजकांनी आम्हाला हा कार्यक्रम करण्याची संधी दिली त्याबद्दल बंदिश सोनवणे आणि त्यांच्या मिसेस ताई आमच्या अपर्णा सोनवणे यांचे सुद्धा मनापासून आभार. जय बुद्ध जय भारत.